घर भाड्याने देणं ऐकायला किती भारी वाटतं ना. म्हणजे दर महिन्याला खात्यात फुकटचे पैसे आल्यासारखे वाटतात. एक कागद बनवायचा, बरोबर. घराची चावी द्यायची आणि एकदम टेन्शन फ्री. हो ना, बहुतेक लोकांना असंच वाटतं. पण आज आपण हाच गैरसमज दूर करणार आहोत. आजच्या या सखोल चर्चेत आपण तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनने, म्हणजे जे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत येतं. अगदी बरोबर, तिथून आलेल्या नव्या भाडेकरू पडताळणी परिपत्रकाचा आणि त्यामागच्या महत्त्वाच्या कायदेशीर बाबींचा अभ्यास करणार आहोत. आपले आजचे मिशन हेच आहे की या नियमांच्या मुळाशी जाणं. चला हे जरा समजून घेऊया. भाडेकराला फक्त घराची चावी देणं म्हणजे नकळत संपूर्ण परिसराची आणि स्वतःची सुरक्षा धोक्यात घालण्यासारखं कसं काय असू शकतं? हां, खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण वरवर पाहता हा फक्त मालक आणि भाडेकरू यांच्यातला एक साधा आर्थिक व्यवहार वाटतो. हो, पैसे दिले की विषय संपला. अगदी तसंच वाटतं, पण तसं नाहीये. पोलिसांच्या या नव्या जनजागृती मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट केवळ घरमालकांकडून कागदपत्रांची फाईल जमा करून घेणं हे नाहीये. भाडेकरूची पोलीस पडताळणी करा व सुरक्षित राहा, हा जो संदेश त्यांनी दिलाय तो थेट संपूर्ण समाजाच्या सुरक्षेशी जोडलेला आहे. पण मला एक प्रश्न पडतो, म्हणजे घर माझं आहे, मी तर कोणालाही देऊ शकतो ना. यात समाजाची किंवा परिसराची सुरक्षा कशी काय मध्ये आली? इथेच सगळ्यात मोठा धोका लपलेला आहे. आणि येथे एक अतिशय मनोरंजक बाब म्हणजे या नियमामागचं खरं कारण. तळेगाव दाभाडे किंवा पिंपरी चिंचवड सारख्या परिसराचा विचार केला तर तिथे मोठे IT पार्क आहेत, कारखाने आहेत. हो, त्यामुळे देशभरातून तिथे नोकरीसाठी येणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी असते. नक्कीच. एवढ्या गर्दीत शेजारी कोण राहतंय याची कुणालाच फारशी माहिती नसते. आणि याच गर्दीचा फायदा घेऊन इतर राज्यांतील अनेक सराईत गुन्हेगार किंवा फरार आरोपी सामान्य भाडेकरूंचा बुरखा पांघरून राहायला येतात. बापरे, म्हणजे ते इतके सहज सामान्य लोकांत मिसळतात की कोणालाही शंका येत नाही. अगदी बरोबर. आता एका सामान्य घरमालकाला एखादा गुन्हेगार आणि साधा माणूस यातला फरक कसा ओळखता येईल? कागदपत्रे तर कोणीही बनावट बनवू शकतं ना. हो ना, म्हणूनच पोलीस पडताळणीची गरज पडते. कारण पोलिसांकडे जुन्या गुन्हेगारांचा डेटाबेस असतो. जेव्हा एखादा घरमालक फक्त भाड्याच्या लालसेपोटी किंवा कागदपत्रांच्या कटकटीला कंटाळून कुणालाही घरात ठेवतो, तेव्हा तो नकळतपणे त्या गुन्हेगाराला एक सुरक्षित आश्रय देत असतो. हे तर भयंकर आहे. म्हणजे हे असं झालं ना, एखाद्या अनोळखी व्यक्तीला कसल्याही पडताळणीशिवाय घरात प्रवेश देणं हे आपल्या बँकेच्या लॉकरचा पासवर्ड रस्त्यावरून जाणाऱ्या एखाद्या अनोळखी माणसाला देण्यासारखंच आहे. अतिशय अचूक उपमा आहे. आणि यामुळेच हा वैयक्तिक निष्काळजीपणा पूर्ण बिल्डिंगची किंवा परिसराची सुरक्षा धोक्यात आणतो. हे सगळं ऐकायला एकदम तर्कशुद्ध वाटतं, पण तरीही लोक ही पडताळणी का टाळतात? म्हणजे बहुधा लोकांना वाटतं की पोलीस स्टेशनला जा, तिथे रांगेत उभे राहा. हो, एवढी कटकट कोण करणार असाच विचार बरेच जण करतात. हाच तो सगळ्यात मोठा अडथळा होता. पण आता याकडे दुर्लक्ष करणं खूप महागात पडू शकतं. म्हणजे कायदेशीर कारवाई होऊ शकते? होय, जर घरमालकाने भाडेकरूची माहिती पोलिसांना दिली नाही तर भारतीय न्याय संहितेचा कलम 223 अंतर्गत थेट घरमालकावरच गुन्हा दाखल होऊ शकतो, असा स्पष्ट इशारा परिपत्रकात दिला आहे. थांबा, हे कलम 223 म्हणजे नक्की काय होतं? यातून फक्त दंड भरून सुटका होते का? नाही, विषय तिथेच संपत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर जर घरात ठेवलेल्या त्या अनोळखी भाडेकरूने उद्या काही गंभीर गुन्हा केला आणि त्याची पडताळणी केलेली नसेल तर कायद्याच्या नजरेत घरमालक हा देखील त्याला आश्रय देणारा सह आरोपी ठरू शकतो. अगदी तेच मी सांगतेय. थेट जेलची हवा खावी लागू शकते. शिवाय हे टाळण्यासाठी कायदेशीर भाडे करार म्हणजेच रजिस्टर्ड रेंट ॲग्रीमेंट असणंही तितकंच आवश्यक आहे. म्हणजे स्वतःच्याच घरात नियम मोडल्यामुळे चक्क आरोपी म्हणून उभा राहण्याची वेळ येऊ शकते. पण येथे गोष्ट खरोखरच रंजक होते, कारण पोलिसांनाही माहिती आहे की लोक रांगेत उभं राहायला कंटाळतात. हो, म्हणूनच पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही संपूर्ण सिस्टम आता एका क्लिकवर आणली आहे. म्हणजे पोलीस स्टेशनला जायची गरजच नाहीये. त्यांच्या वेबसाईटवर आता भाडेकरूंची माहिती ऑनलाईन भरण्याची अतिशय सोपी सुविधा उपलब्ध आहे, ज्यामुळे वेळ वाचतो. नक्कीच. हे तंत्रज्ञानाचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे मला वेळ नव्हता किंवा प्रक्रिया कठीण होती अशी कोणतीही सबब कोणालाही देता येणार नाही. तर या सगळ्याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की स्वतःची आणि आजूबाजूच्या परिसराची सुरक्षा ही केवळ पोलीस प्रशासनाची जबाबदारी उरलेली नाहीये. ती आता प्रत्येक नागरिकाची सामायिक जबाबदारी आहे. आणि जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर हा माहिती आणि कृती यांच्या योग्य सांगडीचा विषय आहे. अगदी बरोबर. प्रशासनाने धोक्याची पूर्वकल्पना दिली आहे.
तंत्रज्ञानाच्या मदतीने घरबसल्या सोयीही करून दिली आहे. पण ती माहिती प्रत्यक्ष कृतीत उतरवण्याची जबाबदारी शेवटी नागरिकांचीच आहे. अगदी 100%. आणि यातूनच एक विचार माझ्या मनात आला. आज आपण आपल्या भौतिक घरात म्हणजे सिमेंट विटांच्या घरात राहणाऱ्या भाडेकरूंची इतकी कडक कायदेशीर पडताळणी करतोय, जे एकदम बरोबर आहे. हो, ते तर आवश्यकच आहे. पण मग आपल्या डिजिटल घरांमध्ये म्हणजे आपले ऑनलाईन नेटवर्क किंवा सोशल मीडिया ग्रुप्स यामध्ये ॲड होणाऱ्या अज्ञात व्यक्तींची पडताळणी करण्यासाठी आपण खरोखरच पुरेसे सतर्क आहोत का? तिथेही आपण बँक लॉकरचा पासवर्ड नकळत उघडा सोडतोय का? हा विचार खरोखरच करण्यासारखा आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला आणि पाहत रहा द फॉर न्यूज.